सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, ठाकरे सेना यांना 30 जागा, बहुमताला 31 जागा हव्यात. सांगलीतील अंतर्गत युती पाहता अजित पवार गट 6 जण सत्तेत सहभागी होण्याची शक्यता आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील यांच्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी, शरद पवार गट व काँग्रेस सत्तेजवळ खासदार विशाल पाटील व मानसिंगराव नाईक यांचीही बरी कामगिरी. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत मध्य 9 पैकी 8 जागांवर विजय मिळवला. आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथून सौ माधवी ब्रह्मानंद पडळकर यांचा विजय. खानापूर आटपाडी तालुक्यावर आमदार सुहास बाबर यांचं निर्विवाद वर्चस्व. 8 पैकी 6 जागा शिवसेनेकडे, दोन्ही पंचायत समिती सेनेकडे. पलूस कडेगाव तालुक्यात आमदार विश्वजित कदम यांचा क्लीन स्वीप. आती जिल्हा परिषद मतदारसंघासह दोन्ही पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा. कोकरूडमधून जनसुराज्य पक्ष, साई तेजस्वी, सत्यजित देशमुख, बागणीतून रयत क्रांती संघटनेच्या सौ मोहिनीताई खोत, चिकुर्डेतून ठाकरे सेनेचे अभिजित पाटील निवडून आले. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.